बेहदची परम महाशांती. बापूजींनी ब्रह्माकुमारी ही संस्था का सोडली याबाबत त्यांचे अनुभव आपण आज ऐकणार आहोत. याची थोडीशी पार्श्वभूमी पाहता आपणा सर्वांना माहिती असेल की बापूजींनी सुरुवातीची बरीचशी वर्ष विष्णू पार्टी आणि ब्रह्माकुमारी यामध्ये घालवली. आणि बापूजी नेहमी सांगतात की बेहद ज्ञानाचे अगदी प्राथमिक शिक्षण हे ब्रह्माकुमारी या संस्थेमध्ये आपण जरूर घ्यावे, कारण त्यांची जी वाणी आहे ती सर्व बेहद ज्ञान आणि बेहद मुलांना उद्देशून लिहिलेली आहे. त्या वाणीमधलेच एक वाक्य असे आहे की अहमदाबाद आहे सर्व सेंटर यांचे बीजरूप, आणि बीजरूप याच्याशी कनेक्शन म्हणजेच योग. परमशांती मित्रांनो, बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या भूलोकात कुणीही ऋषी मुनी संत महात्मे तसेच साक्षात सर्वोच्च परमात्मा जरी अवतरित झाला तरी त्याला सुद्धा ज्ञान आणि तपस्या करूनच स्वतःला सिद्ध करावे लागते की मी कोण आहे, आणि त्याने प्राप्त केलेल्या ज्ञानानेच तो कोण आहे हे सिद्ध होते. चमत्कार तिथे नमस्कार या वाक्यावरून आपण कुणा संताची पारख करू शकत नाही, कारण हे तर कुणीही रस्त्यावरचा भोंदू बाबा सुद्धा ऐरागैरा सुद्धा हे चमत्कार करून दाखवतो. म्हणूनच हे जे बेहदचे ज्ञान ज्यांनी धर्तीवर उतरवले, जे आपले सर्वोच्च परमात्मा आहे, त्यांचे स्थूल देहातले या धर्तीवरचे अनुभव ते आज आपल्याला सांगणार आहेत. आणि त्यांनी ब्रह्माकुमारी का सोडले हेही ते आपल्याला सांगणार आहेत. तसेच त्याग तपस्या करून त्यांना झालेली अनुभूती समस्त विश्वाला ते प्रदान करत आहेत. हे ज्ञान ऐकल्यानंतर ज्ञानपिपासू आत्मा पटकन ओळखेल की बेहदचे बापूजी कोण आहेत, त्यांची ओळख काय आहे. बापूजींचा एक अलौकिक पारलौकिक आध्यात्मिक प्रवास या विषयावर बापूजी आणि त्यांचा लौकिक पुत्र अनंत भैया यांच्यामधील संवाद आपण आता चर्चेच्या रूपात ऐकूया. बापूजी आता परमशांती म्हणून सर्व बेहदच्या बच्चांना आशीर्वाद देत आहेत. तसेच ते म्हणतात की प्रत्येक वेळेस आत्मे वरून येत असतात, ते परमधामामधून येतात आणि हळूहळू आपली भूमिका बजावत असतात. ते काम हुबेहूब रिपीट होत असते. आता अनंत भैया म्हणतात, म्हणजे 5000 वर्षांचे एक चक्र पूर्ण होईल, नंतर विनाश होईल, नवीन युग सुरू होईल आणि ते पुन्हा 5000 वर्षांच्या पर्यंत चालेल. पुन्हा सत्ययुग येईल, विनाश होईल, परत 5000 वर्षांच्या पर्यंत चालेल. असे करत करत जोपर्यंत तुम्ही बोलू शकता तोपर्यंत बोलत राहा. बापूजी म्हणतात ते हुबेहूब रिपीट होत असते. जर नाकावरील माशी इकडून निघत असेल तर 5000 वर्षानंतर सुद्धा ती तिथूनच निघेल. यावर अनंत भैया म्हणतात, म्हणजे कर्माचा सिद्धांत ह्या लोकांनी नीट समजून घेतलेला नाही. जे श्रोते नवीन आहेत त्यांच्यासाठी असे सांगत आहे की हे ज्ञान ब्रह्माकुमारीमध्ये दिले जाते की 5000 वर्षांचा वर्ल्ड ड्रामा आहे आणि एकच घटना पुन्हा पुन्हा घडत असते. यावर बापूजी म्हणतात, कारण तो हुबेहूब ड्रामा होतो तर पुन्हा तुम्हाला तुमचे कर्म आणि भविष्य बदलण्याची संधीच नाही. समजून घ्या श्रोते हो की ब्रह्माकुमारीच्या तत्वज्ञानानुसार जर एकच घटना पुन्हा पुन्हा तशीच घडणार असेल तर मग श्रोते हो, तुम्ही जे काही सत्कर्म करता, तुम्ही जे काही प्रयत्न करून आपले नशीब आपले भाग्य बदलवण्याचा प्रयत्न करता, त्याला काही स्कोपच राहत नाही. म्हणूनच हे तत्वज्ञान खोटे आहे असे म्हणावेसे वाटते. आता अनंत भैया म्हणतात की आपण या जन्मात दुःखी होत आहोत तर पुढच्या कल्पात पुढच्या जन्मात पुन्हा दुःखी होणार. सेम टू सेम हुबेहूब ड्रामा रिपीट होणार. हे खरे आहे का बापूजी? तर बापूजी म्हणतात, मग पुरुषार्थ करायला काहीच अर्थ राहणार नाही. हेच सारे संकल्प माझ्या मनात सुद्धा 90 सालानंतर चालू होते. याच्यानंतर 87, 88, 89 जेव्हा मी आत्मस्वरूप बनलो, 91 नंतर माझ्या मनामध्ये खूप प्रश्न निर्माण होऊ लागले. या त्रिमूर्तीवर माझ्या मनात संकल्प चालू झाला की कुठे ना कुठेतरी शंकर सुद्धा असतील आणि विष्णू सुद्धा अस्तित्वात असतील, कारण त्रिमूर्तींचे घर आहे ना. या त्रिमूर्तींचे एकच घर तर असू शकणार नाही. हा तर कृष्णाचा आत्मा आहे, ब्रह्माचा तर वेगळा असतो ना. तर म्हटले आहे ना की ते नामधारी आहेत, नवीन दुनियेचे सृजन करत असतात. म्हणून शीर्षक ब्रह्माचे नाव दिलेले आहे. म्हणजेच ब्रह्माकुमारीमध्ये ब्रह्मा बाबा असं म्हटलं जातं, परंतु ते ब्रह्मा नाहीत, तो कृष्णाचा आत्मा आहे. तेच शंकर बनणार आणि तेच विनाश करणार. तोच ब्रह्माचा आत्मा आहे असे ते सांगतात की जो सृजन करतो तोच विसर्जन करतो. तर असे अजून बरेच प्रश्न मनात येत होते. खूपच प्रश्न मनात निर्माण होत होते. नंतर मी एक वाणी वाचली की प्रत्येक ताऱ्यावर आपली आपली एक दुनिया आहे.
नंतर वरील गोष्टी आल्या ना, त्यानंतर माझे मन एकदम हेलावून गेले. मी तिथे खूप लोकांना विचारले. त्यांनी त्यांच्या परीने वेगवेगळी उत्तरं देऊन मला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या मनाला त्या उत्तरांनी समाधान मिळाले नव्हते. तारे तर दिसतात, हे तारे कुणी बनवले, का बनवले, ते पूर्ण ड्रामा सांगतात, तर हा ड्रामा कधी ना कधीतरी बनलेला तर असेलच ना. कधी ना कधी हे तारे बनवणारा कुणीतरी असेलच की नाही. तारा बनला असेल, इतक्या दूरवर आहे, तर त्याची दुनिया असेल. त्यावेळेस सायन्स एवढे उन्नत झालेले नव्हते आणि मी शास्त्रसुद्धा वाचले नव्हते की असे अनंत कोटी ब्रह्मांड असतात. मला हे माहीतच नव्हते. नंतरही माझे अनेक वर्ष अनेक प्रश्न होते. या प्रश्नांची उत्तरं शोधत शोधत शेवटी मी शंकर पार्टीमध्ये ज्ञान मिळवण्यासाठी गेलो. शंकर पार्टीला PBK म्हणतात. मी 93 साली कंपिल गावातील शंकर पार्टीमध्ये गेलो. मी तिथे वीरेंद्र देव दीक्षितला भेटलो. मला तिथे सुद्धा VVIPचे स्थान मिळाले. तिथे सुद्धा मी त्यांच्याबरोबर बसून ज्ञानावर खूप विचार विमर्श केला. परंतु तिथे सुद्धा जे ज्ञान ऐकले ते 5 तत्वातील स्थूल दुनियेचे होते आणि 5000 वर्षांपूर्वीचा वर्ल्ड ड्रामाची वाणी ते वाचत होते. ती एकसारखीच गोष्ट होती, परंतु त्यांनी मला तिथे एक प्रूफ दिले की बघा, ही मूळ वाणी आहे आणि ही कटिंग वाणी आहे. वाणी कटिंग होत आहेत हे त्यांनीच मला सांगितले. अनंत भैया म्हणतात की PBKत माहीत झाले का? बापूजी म्हणतात PBKत हे माहीत झाले आणि त्यांनी सांगितले की ब्रह्माबाबाची बुद्धी आहे आणि त्याचा प्रवेश गुलजार दादीमध्ये होतो. ते फक्त शिवबाबा नसतात, तर दादा लेखराज येत असतात. असे सर्व काही 5000 वर्षापूर्वींचा वर्ल्ड ड्रामा आणि सगळे काही तेच होते. आता अनंत भैया म्हणतात की त्यांनी सांगितले की मी शंकर आहे, बाकी काही नाही. बापूजी म्हणतात की बस हेच म्हटले की मी रामाचा आत्मा आहे. जसा कृष्णाचा आत्मा आहे तो ब्रह्माची भूमिका करत आहे. त्याच्यानंतर ते म्हणाले की मी रामाचा आत्मा आहे. आधी ते दादा लेखराजमध्ये 69 पर्यंत येत होते. आता त्यांनी हे शरीर सोडलेले आहे. आता तर 1969 नंतर माझ्यामध्ये शिवबाबा येतात हे मला वीरेंद्र देव दीक्षितने सांगितलेले आहे. 69च्या नंतर ते माझ्याजवळ आहेत आणि माझ्यामध्येच आहेत आणि मी शंकराची भूमिका बजावत आहे. मी म्हटले ठीक आहे. दुसरी मूर्ती मिळाली, परंतु थोड्याच काळानंतर मी 1996 मध्ये कंटाळून गेलो. तिथले ज्ञान असे होते की ते मला पसंत पडले नाही. तरीसुद्धा मी काही दिवस राहिलो. मी नोव्हेंबर 93 मध्ये गेलो होतो. 1994 1995 पर्यंत तिथे राहिलो. 96 मध्ये कंटाळून गेलो. परंतु वीरेंद्र दीक्षित मला एकट्याला थांबून सांगत होते की तुम्ही अहमदाबादमध्ये खूप मोठे पांडव भवन बनवा. तुम्हाला तिथे खूप मोठी भूमिका पार पाडायची आहे. आता मी विचारत आहे की मला कोणती भूमिका पार पाडायची आहे. मला माहीत नव्हते. परंतु मी जेव्हा एकटा त्या कंपिल गावामध्ये जात होतो, तिथल्या त्यांच्या घरी वरच्या मजल्यावर मला घेऊन जात असत आणि एकट्याशी बोलून सांगत की तुम्ही अहमदाबादला जाऊन तिथे मोठा आश्रम बनवा, तिथे पांडव भवन बनवा. पुन्हा पुन्हा सांगत होते की तिथे अहमदाबादमध्ये तुझे 108 आत्मे येतील. कारण वाणीमध्ये म्हटले आहे ना, सर्व सेंटरों का बीज रूप अहमदाबाद आहे. बीज रूप से कनेक्शन अर्थात योग. अहमदाबादला लाईट हाऊस बनवायचे आहे, गुजरातला लाईट हाऊस बनवायचे आहे. हे सर्व वाणीमध्ये मला परत परत सांगितले की तिथे तू आश्रम बनव, तिथे 108 आत्मे येतील आणि स्वामीनारायण मंदिराचा अर्थ सांगत मला ते म्हणाले की तुम्ही आश्रम बनवलात की 108 बेहद आत्मे तिथे येतील. वीरेंद्र देव दीक्षित 96 पासून माझ्या मागे लागलेले होते की तुम्हीच बनवा, तुम्हीच बनवा. परंतु 1 वर्षापर्यंत मी तिकडे लक्ष दिले नाही. नंतरही ते माझ्या मागेच लागले. पण वास्तवामध्ये एवढे कमी ज्ञान त्यांच्याकडे होते की ते मला आवडले नाही. तिथे मन पण लागत नव्हते. वायुमंडळ पण चांगले नव्हते. ब्रह्माकुमारीमध्ये निदान वायुमंडळ तरी चांगले होते. तिथे मन पण लागत होते, परंतु इथे इतकी मजा आली नाही. 97 मध्ये त्यांनी हार मानून मना केली. तू इथे येऊ नको म्हणून मला तिथून हाकलून दिले. तू इथे यायचे नाही, सांगितले ना तुला. तू अहमदाबादला जाऊन 108 आत्म्यांच्या करता आश्रम बनव. ते 108 आत्मे तिथे नक्की येतील असे ते मला सांगायचे. स्वामीनारायणाचे मंदिर बनवा आणि 108 स्वामीनारायण तिथे येतील असेही ते म्हणायचे. त्यांनी मला काही साकार वाणी दिल्या होत्या. त्या वाचून वाचून मला फारसं काही समजलं नाही. साकार वाणीना ते जास्त मानत होते आणि अव्यक्त वाणीना ही बाबाची बुद्धी असे म्हणत होते.
अव्यक्तवाणी म्हणजे दादा लेखराज दादी गुलजारमध्ये प्रवेश करून सांगितली ती आणि साकारवाणी पण ज्या बनवल्या होत्या त्यांच्याकडे खूप मोठमोठ्या वाण्या होत्या. त्यांचे झेरॉक्स करून करून आम्ही पुस्तके बनवत होतो आणि येणारे लोक घेऊन जात होते. नंतर मी माघार घेऊन 97मध्ये अहमदाबादला आश्रम बांधला आणि हळूहळू 4-5 लोकांना सांगितले की आमच्याकडे अहमदाबादला या. असे सांगत गेलो. आम्ही ज्ञान देत होतो तर 18 जानेवारी 1997मध्ये त्रिदेव कोण यावर आमची खूप मोठी चर्चा होत असे. हे दादा लेखराज हे ब्रह्मा आहेत, तेच शंकर आहेत, तर मग विष्णू कोण? म्हणून सुरुवातीला जे लोक माझ्याकडे ज्ञान ऐकण्यासाठी येत होते ते मला विष्णू पार्टी म्हणत होते. एकाला विज्ञान ऐकवले तर त्यांनी म्हटले की तुम्हीच विष्णू आहात. ते आपोआप विष्णू म्हणू लागले, तुम्हीच विष्णू आहात, तुम्ही विष्णू हो, तुम्ही विष्णू हो. पहिल्यांदा मी हे स्वीकार करतच नव्हतो. आमचे नाव दिले विष्णू पार्टी. त्यांनी 97मध्ये 18 जानेवारी 97मध्ये त्यांनी आमच्या पार्टीचे नाव ठेवले विष्णू पार्टी. तर विष्णू पार्टी समजून खूप लोक येऊ लागले. नंतर मी भाड्याचे घर घेतले. नंतर चैनपूरमध्ये ही जमीन घेऊन आश्रम बनवला. तेव्हा मी म्हटले की 108 बीजरूप आत्मे इथे येतील आणि ज्ञान घेतील. आम्ही सुद्धा सुरुवातीला तोच 5000 वर्षांच्या पूर्वीचा वर्ल्ड ड्रामा वाणीमध्ये सांगत होतो. खूप लोक येत होते. शंकर पार्टीतील जे लोक गेले त्यांना सगळ्यांना हे वाटत होते की अहमदाबाद हे सर्व सेंटरांचे बीजरूप आहे आणि बीजरूप यांच्याशी कनेक्शन म्हणजेच योग. तर ते विष्णू पार्टी समजून येऊ लागले. नंतर मी 98 पासून युनिवर्सचे ज्ञान देणे सुरू केले. क्रिएशन ऑफ युनिवर्स, तर 16 कलेचे युनिवर्स कसे बनले ते 16 कला 15 कला असे करत करत पूर्ण युनिवर्स 0 कलेमध्ये कसे आले आणि आज धर्तीवर मृत्यू लोकामध्ये मी ज्ञान समजावत होतो. परंतु लोकांना बुद्धीने हे ज्ञान समजत नव्हते. म्हणून ते लोक हवाई ज्ञान आहे, हवाई ज्ञान आहे म्हणून येऊ लागले. ते सुद्धा शंकर पार्टीतलेच येत होते. आता अनंत भैया म्हणतात की कारण त्यावेळेस तर इंटरनेटसुद्धा नव्हते, लोकांना ज्ञानसुद्धा नव्हते. बापूजी म्हणतात एक दुसऱ्यांच्या घरी येणे जाणे असल्याने शंकर पार्टीमध्ये मी खूप प्रसिद्ध झालो होतो. विष्णू आले, विष्णू आले असे माझे नाव घेऊन विष्णू पार्टी प्रसिद्ध झाली. नंतर 98मध्ये जे ज्ञान ऐकू लागलो तर 98, 99, 2000मध्ये ज्ञान देऊ लागलो. तर मी युनिवर्सचे ज्ञान देत होतो सुरुवातीला. हळूहळू त्यावेळेला सुद्धा आम्ही वाणींच्या आधारावर युनिवर्सचा जो ड्रामा आहे मी आत्मस्वरूपामध्ये राहून युनिवर्सचे ज्ञान देत होतो. आत्मस्वरूपात स्थित राहून मी 16 कलेचे संपूर्ण युनिवर्स बघत होतो. हे युनिवर्स खूप मोठे आहे ते मी लोकांना समजून सांगत होतो. अनंत भैया म्हणतात तर बापूजी वेदशास्त्रांचे ज्ञान आपण कधी घेतले? तर बापूजी म्हणतात की नंतर हळूहळू मी हे सांगितले की ब्रह्माकुमारीवाले वेदशास्त्रांना पुराणांना असत्य म्हणतात. मला वेदशास्त्र वाचायचे होते कारण वाणीमध्ये मी वाचले होते की अंतसमयी सर्वोच्च पिता येऊन वेदशास्त्रांचे ज्ञान समजावतो. मग मी गीता प्रेस गोरखपूरची सारी पुस्तके 2003ला आश्रमात मागवली. 4 वेद, 16 उपनिषदसुद्धा मागवली, 18 पुराणंसुद्धा मागवली. थोडे थोडे मधून मधून वाचत गेलो. सगळ्यात आधी रात्रंदिवस मी फटाफट वाचत गेलो. असे 3, 4, 5 ग्रंथ वाचल्यानंतर आम्हाला गीता प्रेस गोरखपूरचे खूप छान पुस्तक मिळाले. ते सर्वाधिक चांगले होते. त्याचे नाव होते परलोक आणि पुनर्जन्म. त्यात सर्व काही सारांश रूपाने सांगितलेला होता. त्यात सर्व वेदशास्त्रांचे ज्ञानाचे सार होते. ते मी खूप सविस्तरपणे वाचले. बरेच मोठे पुस्तक होते ते. त्यात माझा पहिलाच प्रश्न होता की ब्रह्माचे 100 वर्ष तिथे म्हटले होते तर ब्रह्माची 100 वर्ष हे संगमयुग ब्रह्माची 100 वर्ष आहेत का? तर ब्रह्माच्या 100 वर्षांचे संगमयुग. मग मला त्या ज्ञानाची उकल होऊ लागली की हे तर या ब्रह्मांडाच्या ब्रह्मा विष्णू शंकराचे ज्ञान आहे जे आम्ही सुरुवातीला ब्रह्माकुमारीमध्ये घेतले होते. या पुस्तकामध्येच आम्हाला समजले की ब्रह्मांडाचे आयुष्य ब्रह्माची 100 वर्षे एवढे असते. तसेच या ब्रह्मांडाचे आयुष्य चतुर्युगांमध्ये विभागलेले आहे. यामधील कलियुग हे 4,32,000 वर्षांचे असते. याच्या डबल द्वापार युग, याच्या 3 पट त्रेतायुग आणि 4 पट सत्ययुग. आता अनंत भैया म्हणतात की आपल्याला संपूर्ण ब्रह्मांडाची वेळ समजली. बापूजी म्हणतात की तिथे शास्त्रांमध्ये लिहिलेले होते त्या शास्त्राचा सारांश होता. पूर्ण वेळेच्या कालचक्राचा कालावधी लिहिलेला होता.
नंतर 14 लोकांचे पण ज्ञान त्यामध्ये लिहिलेले होते. ब्रह्मांडाच्या वरती 7 लोक आणि ब्रह्मांडाच्या खाली 7 लोक आहेत. त्याखाली 55 करोड नरक लोक आहेत. नंतर स्वर्ग, नरक सर्व काही त्यामध्ये लिहिलेले होते. नंतर प्रेतांची दुनिया, भूतप्रेतांची दुनिया हजारो वर्षांपासून भूत बसलेली आहेत. त्यामध्ये अशी बरीच उदाहरणं दिलेली होती. काही भूत तर 10,000 वर्षांपासून बसलेली आहेत आपल्या घरातील झाडाच्या वरती. हे हजारो उदाहरणासहित त्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे. अनंत भैया म्हणतात की हो, त्यात खूप उदाहरणं आहेत. पुनर्जन्म परलोक या पुस्तकात तर खूप उदाहरणं आहेत. बापूजी म्हणतात की हे अतिशय छान पुस्तक आहे, सगळ्यांनी एकदा तरी वाचलंच पाहिजे. नंतर मी दिवस रात्र वेद उपनिषद सुद्धा वाचली, परंतु पुराणामध्ये मात्र गोंधळ होतो. विष्णू पुराणात विष्णूला भगवान बनवून टाकलं आहे. शिवपुराणात शिवाला भगवान बनवून टाकलेलं आहे. नारद पुराणाचे महत्त्व, नंतर ब्रह्मपुराण असे 18 पुराणं थोडी थोडी वाचत असतो, परंतु फार गोंधळ होतो. कारण बीकेवाल्यांनी हे डोक्यात भरवलेलं होतं की वेदशास्त्र सर्व काही खोटं आहे. म्हणून हे सारे वेदशास्त्र अजूनही संक्षिप्त करून त्याचे सार मी लोकांना समजावून सांगत असतो. साऱ्या वेदशास्त्रांचे सार म्हणजे ब्रह्मांड आहे. मग मी ब्रह्मांडावर लक्ष केंद्रित केले. अनंत भैया पुढे म्हणतात की आज सुद्धा आमच्या यूट्यूब चॅनलवर बापूजींचा 2005चा व्हिडिओ ठेवलेला आहे. त्यामध्ये बापूजींनी आमचे एक पुस्तक बनवले होते, अनंत कोटी ब्रह्मांडांचा महाकाल प्रलय, यावर सांगितलेलं आहे. धन्यवाद बापूजी, तुम्ही आम्हाला हे मोलाचे ज्ञान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. यावर बापूजी परम शांती म्हणून आशीर्वाद देत आहेत. श्रोते हो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती. मी सर्व श्रोत्यांना आवाहन करेन की आपण आमच्या स्वपरिवर्तनातून विश्वपरिवर्तन या विश्वपरिवर्तन मोहिमेत जरूर सामील व्हावे. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. बेहद की परम शांति सोचो, बोलो परम शांति. Join us daily for live meditation, 10 p.m. to 11 p.m. on YouTube Live. Subscribe now. Website www.paramshanti.org. Email us anant@paramshanti.org. Like, share, subscribe. Join today. बेहद की परम शांति सोचो.